अख्ख्या मीडिया समोर त्यांनी त्या राजन पर्वतीची माफी मागितली। सगळी इज्जतच गेली, फिल्म गेली ती गेली। वर लोक छीतू करतायत, ट्रोलिंग करतायत सगळीकडे। भरीसभर त्याच्या बापाने त्याची आई आजारी आहे हे सांगून त्याला लुटला तो वेगळा। जाम फ्रस्ट्रेट आहे तो। श्रीधर फोन उचल यार, मला काळजी वाटते तुझी। कुठे गेलाय हा मुलगा? फ्रस्ट्रेशन मध्ये कुठे जीव भी उतर द्यायला गेला नसेल ना? उभं बोल रे अजय, काय काय बोलतोयस तू? अरे काळजी वाटते। ए बाबा तिकडे काय शोधतोयस? तिकडे असणार आहे का तो? देव शोधतोय मी। देव कशाला? अरे बाबा माझ्या आजीचा तोडगा आहे तो। म्हणजे ना देव आपण पाण्यात घालून ठेवले ना तर हरवलेला माणूस लवकर सापडतो, असं आहे ते, म्हणून शोधतोय। या घरात असणार आहेत का देव? आपल्या तिघांपैकी कोणी देवपूजा वगैरे करतं का? कुलदीप तू सीतच्या बाबांना कॉल कर, तिकडे गेला असेल सीत तर। कर कर पटकन फोन कर त्यांना। त्या बाबाला फोन करून काही उपयोग नाही। थांब। हॅलो, हा काका मी कुलदीप बोलतोय। अरे लुटारू। काका तिकडे सीद आलाय का? हो आला, मेला आणि कालच त्याचं दावं पण घातलं। या पोराचा मला काडीचा उपयोग नाही, त्याला काय खार घालू? एक पैसा देत नाही साला, आणि सगळे पैसे तुम्ही लुटता त्याचे। माहित नाही त्यांना। अगे बरीच स्वप्न बघितली आयुष्यात, आणि स्वप्नांचा चोरडा होता नाही बघितला। मनासारखं यश कधीच मिळालं नाही मला। अजून किती मेहनत करू मी? माझ्यासारख्या टॅलेंटची किंमतच नाहीये या जगाला। आजूबाजूला आपली वाटणारी माणसं फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी माझा उपयोग करत होती। बस झालं, नाही जगायचं मला। अशा स्वार्थी जगात जगण्यापेक्षा मेलेलं बरं। नेक्स्ट शॉट की तयारी करो। थँक्यू। वाह वाह वाह, जबरदस्त ऍक्टिंग आहे साहेब, एक नंबर। हो मला खरंच वाटलं, मी घाबरलो होतो, म्हटलं तुम्ही खरंच उडी मारताय की काय। वाह वाह वाह, मला अभिमान आहे सेठ, तू माझा शेजारी असल्याचा आणि मी सोसायटीचा सेक्रेटरी असल्याचा। काय रे सीत, मी टेली शॉपिंगच्या ऍड करतो म्हणून मला नेहमी चिडवत असतो, आणि आता तू स्वतःही तेच करतोयस ना? लाईव्हच्या पिक्चरचं हे डिमांड आहे, आणि माझं डिमांड होतं म्हणून युनिट इथे शूटिंगला आलं। मला जावं लागलं नाही। याला म्हणतात गिरे तो भी टांग ऊपर। बस झालं, झाला तुमचा कोल्ड वॉर सुरू। शॉट रेडी आहे, चला। सीत ऑल द बेस्ट। रोल ऍक्शन। बरीच स्वप्न बघितली या जगात, आणि त्या स्वप्नांचा चुराडा होता नाही बघितला। अशा स्वार्थी जगात जगण्यापेक्षा मेलेलं बरं। साहेब थांब वत्सा, हा घे सर्व समस्यांवर खात्रीशीर उपाय। आता कसं जमिनीवर आलाय? आता यंत्र विकतोय। आजच आपल्या घरी घेऊन या, सर्व संकट अडचणी समस्या बाहेर काढणार आणि भरपूर पैसे मिळवून परवा ताट, दैवी शक्ती असलेलं मग वाटी, लक्ष्मी यंत्र।
काय काय विकावं लागेल बिचारायला. साहेब, सिडनी तुमची माफी मागितली आहे. प्लीज आता तुमचा राग सोडा ना. राजन पर्वतीला राग येत नाही आणि आला तर जात नाही. जाऊ दे, आज माझा मूड चांगला आहे. मला डान्स शिकव. डान्स? दहीहंडीला त्या नटव्याबरोबर कशी चिकटून नाचत होतीस, तो डान्स शिकव ना मला. सॉरी पण सॉरी पहिले क्यों झक मारी. राजन पर्वतीला राग येत नाही आणि आला तर जात नाही. हे पण माझा मूड चांगला आहे, उगाच खराब करू नको. मला नृत्य शिकव. हा हा कसा वाटला माझा डान्स? छान छान आहे. फक्त छान. बेस्ट बेस्ट झाला. त्या अख्ख्या पिक्चरचा हिरो मी आहे. आणि हा झिरो आहे. एवढं हिट करून ठेवायचं. मी परत 0 पासून सुरुवात करायचं ठरवलं. सिद्ध, पण टेली शॉपीच्या ऍड्स म्हणजे जरा म्हणजे मोठा 0. मोठा तर मोठा. माझी सिरियल बंद झाली, माझ्या हातातून हिंदी फिल्म गेली, मला काही फरक पडत नाही. आता मी सगळं परत मिळवणार. हिंदी फिल्म गेली ना, एक दिवस हेच हिंदीवाले माझ्या पायात येणार आहेत. तो 50 लाखाचा चेक अजूनही मी जपून ठेवलाय. ट्रस्ट मी, आय विल फिक्स एव्हरीथिंग. सिद्ध, आय एम सो प्राऊड ऑफ यू. तुझी स्वप्न ती माझी स्वप्न, आय मीन आपली स्वप्न आहे. तू सोबत आहेस तर नो टेन्शन. मी तर आहेच सिद्ध. मी तुझ्यासाठी ना त्या राजन पर्वतेशी पण लढायला तयार आहे. त्याच्यामुळे तुझी फिल्म गेली आहे ना? त्याआधी मला स्वतःशी लढायचं. म्हणजे त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये आईने माझे डोळे उघडले. तिच्या डोळ्यात अश्रू बघून मला स्वतःचीच लाज वाटू लागली. माझ्या सगळ्या प्रॉब्लेम्सचं एकमेव कारण म्हणजे ही दारू. मी आजपासून दारू सोडतोय. काय? ए भाई सिद्ध, तू शुद्धीवर आहेस ना? हे बघ सिद्ध, उगाच दारूला ब्लेम करू नकोस. आपण सगळेच जण दारू पितो. मी कुठे चुकतो? मी माझं सांगितलं. चला आपण घरातल्या सगळ्या दारूच्या बाटल्या गोळा करूया. करीना, मला घरातल्या सगळ्या दारूच्या बाटल्या आत्ताच्या आत्ता इथे बघायचेत. ए सिद्ध, अरे भाई एकदा विचार कर पुन्हा. कुलदीप, उठ आणि घरातल्या सगळ्या दारूच्या बाटल्या मला इथे आणून दे. पण का? ए भाई सिद्ध, व्यसन हा कलाकाराचा दागिना आहे भाई. दागिना कसा काय सोडायचा? जसं तू कलाकार नसताना व्यसन करतोस तसं मी असताना करणार नाही.
चल जा बाटल्या घेऊन ये. एकही राहिली ना तर याद राख. या एवढ्या महागड्या बाटल्या फोडून काय मिळणार आहे तुला? स्वतःचे पैसे उगाचच वाया घालवतोयस तू. हा पण मी बाटल्या फोडणार आहे असं कोणी सांगितलं? ह्या बाटल्या तुम्ही तुमच्या रूमवर लिहा. इथे नको. मी दारू सोडणार. कपडे आईसाठी. कधी संपणार हो तुमचं हे? ए बाई, तू माझ्या दारूवर लक्ष देऊ नको का दृष्ट लागू नये. पिणार घे ना, घे पी ना, पी. काहीतरी शी. घाण वास येतो ना. बघितलं दारू पिणं किती अवघड आहे. तुम्हाला वाटतं आम्ही मजा करतो. अवघड असतं ते. मारा घाल. हात दुखले का तुझे? मारा घाल. अवलक्षणी कार्ट जन्माला घातले, साला पंखा घ्यायला पैसे देत नाही. शैतान का नाम लिया शैतान हाजीर. उचला तरी फोन. उचलणार. हे बघ, आता मी जर फोन घेतला आणि पुन्हा त्याने पैसे नाही दिले ना तर मी त्याचा नंबर ब्लॉक करणार सांगून ठेवतो तुला. हा बस. फोन उचला आधी, बघा काय म्हणतोय ते. काय म्हणते ते? नवरा काय म्हणतोय ते नका बघू. सिद्धांत, कसा आहेस बाळा तू? अरे टीव्हीवर काय काय रे बातम्या येतात तुझ्या. काळजी वाटते रे. काळजी घे स्वतःची. आई कुठे आहे? आई आहे इथेच, कळवळते वेदनेने. आईला फोन द्या. देतो रे, पण तेवढं पैशांचं काय झालं कळलं असतं तर बरं झालं असतं. बाबा, मला पैशांपेक्षा महत्वाचं आईशी बोलायचं. प्लीज आईला फोन द्याल का? पैशांपेक्षा महत्वाचं काही असतं? तुम्ही आईला फोन द्या ना प्लीज. देतो देतो. सीत बाळा, कसा आहेस रे तू? आई एम सॉरी ग. मी फार चुकीचा वागलो. दारू पिऊन मी दवाखान्यात यायला नको होतं. आई, माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी आलं. आय एम रिअली सॉरी. असू दे रे, फार मनावर घेऊ नकोस तू. नाही आई, माझ्यासाठी तू खूप महत्वाची आहेस ग. आणि माझ्यामुळे तू दुखावलेली मला अजिबात चालणार नाही. तुझं सुख माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि हे तू बरोबर बोलतेस ग. सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम ही दारू आहे. मी आता दारूला कधीही हात लावणार नाहीये. खरं बोलतोय आई. मी एक नवी सुरुवात करणार. तू प्लीज डोळ्यात पाणी आणू नको. नाही रे बाळा, खरं सांगू का, दारू खरंच खूप वाईट. अरे तुझ्या बाबांनी तर कालपासून दारूला हात सुद्धा लावलेला नाहीये. नाही रे, त्यांना तुझी खूप काळजी वाटते. आणि ते तुझ्याविषयीच्या टीव्हीवर काय बातम्या चालू आहेत ना, तेव्हापासून तर त्यांना खूपच चिंता वाटते तुझी. आई, ते सगळं ठीक आहे, पण मला त्यांचा पैशाचा हवरे पण आवडत नाही. हे बघ, तुला वाटतं तसं नाहीये, खूप काळजी करत असतात रे ते तुझी. आई, त्याने त्यांचं वागणं सुधारलं पाहिजे ग. आता तुम्ही दोघं बापलेक मिळूनच सुधरा काय ते. आणि आई, ऐक ना, मला तुला तुझी सोनी दाखवायची. तुम्ही दोघं लवकर या. आपण सगळे एकत्र राहू. खरंच? मला माझे लाड करणारी आणि वेळ आली की माझे कान पिळणारी आई पण माझ्या सोबतच हवी ना. हो, आणि काळजी करणारा बाप सुद्धा. हो गाई, आपण सगळे एकत्र राहूया इथे. आपलं छोटं सुखी कुटुंब. ठेवतो आई, काळजी घे. बाय.
हाय सिड. सिद्ध अरे सिद्ध अरे सिड, तू मुझे कॉल्स का नाही घेते? व्हाई आर यू आन्सरिंग? मला तुला सॉरी म्हणायचं होतं. ते मी शिवानी सोबत होतो ना, म्हणून फोन घेऊ शकलो. मला सिडशी बोलायचं. बोला ना. जरा बाहेर एक फेरी मारून या ना. माझ्या पायाचे तुकडे पडलेत. आलो मी पाय मोकळे करून. ये बस प्लीज. मी आलो. हा हे घे संजना, तुझे पैसे. माझी आई ऍब्सोल्युटली फाईन आहे, तिला काहीच झालं नाही. सिड, तू एवढ्या ड्रायली का बोलतोयस माझ्याशी? तूच सांग. हे बघ सिड, आय एम रिअली सॉरी. जर मला माहित असतं ना की तो राजन मीडिया समोर तुला माफी मागायला लावणार आहे तर मी तुला तिकडे नेलंच नसतं. पण तूच मला फोर्स केलंस ना माफी मागायला. हा, तूच तर माझा गेम केला. एक मिनिट, त्या शिवानीने तुझ्या मनात भरले ना हे सगळं? 1000 वेळा सांगितलंय की तिचं ऐकत जाऊ नकोस. ती तुझ्या करिअरची वाट लावतीये, तू का सारखं तिला जवळ करतोयस? जेव्हापासून राजनची मी माफी मागितली ना, ती माझ्या जवळ येते स्वतःच. इनफॅक्ट ती तर बोलत होती की राजनला चांगलाच धडा शिकवेन. मूर्ख आहे ती. तिचा हा जो जर्नलिस्टचा तोरा आहे ना, एका मिनिटामध्ये राजन पर्वते खाली आणेल. हे बघ, आय एम टेलिंग यू, तू तिच्या नादी लागून राजनच्या विरोधात जाऊ नकोस प्लीज. का गो, एवढं काय त्या राजनला घाबरायचं? एवढा काय मोठा लागला तो राजन पर्वते? हे बघ सिड, तुला कसं सांगू, राजन आहे ना फार डेंजर माणूस आहे. हजारो गुन्हे आणि खून त्यांनी पचवले. राजकारणाच्या आड तो गुंडांच्या टोळ्या चालवतो. यु नो, अंडरवर्ल्ड मध्ये सुद्धा त्याचे कॉन्टॅक्ट्स आहेत. चुटकी वाजवल्यासारखे लोकांना गायब करताना पाहिलंय मी त्याला. आता तूच विचार कर, जर एक वडापाव विकणारा माणूस नुसत्या दहीहंडीमध्ये करोडो रुपये खर्च करतो तर हे पैसे त्यांनी कसे कमवले असतील? हे बघ, आपल्यासारख्या साध्या आर्टिस्टनी राजन सारख्या डेव्हिलची पंगा घेऊ नये. तो फार वाईट आहे. तो राक्षस आहे. हे तुला माहिती आहे? जर तू माफी मागितली नसतीस ना तर त्यांनी मला ठार मारलं असतं. आता तूच सांग, मी काय करायला पाहिजे होतं? तू आता काहीही करू नकोस. आता जे करायचं आहे ते मी करेन. एवढं पुरेसं आहे त्या राजन पर्वतेची वाट लावायला. तू 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 हे सगळं रेकॉर्ड करत होता? माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून हे सगळं सांगितलंय. माझा पण तुझ्यावर विश्वास होता, पण तू मला माफी मागायला लावलीस आणि तू माझा विश्वासघात केलास. आय एम सॉरी सिड, आय एम रिअली सॉरी. मला प्लीज माफ कर. जर ते राजनला कळलं ना तो मला ठार मारेल. प्लीज असं करू नकोस. काय करायचंय ते आमचं ठरलंय. ही दीड दमडीची जर्नलिस्ट, तू हिच्या नादी लागून माझ्यावर स्टिंग ऑपरेशन केलंयस? मला जे करायचंय ते मी केलं. आता तुला जे करायचंय तू कर. व्हॉट आर यू सेइंग? आर यू क्रेझी? तुला वेड लागलाय का?
तुला काम मिळावं म्हणून मी भरपूर मदत केली आहे आणि तुझं हे जे करिअर आहे ना ते माझ्यामुळे उभं राहिलंय. प्लीज असं काही करू नकोस. तुझ्यामुळे जे करिअर उभं झालं होतं ना ते सिद्धनी माफी मागितली तेव्हाच संपलंय. सिद्धनी आता 0 पासून सुरुवात करायचं ठरवलं. सिद्ध, आपलं ड्रीम होम बघायला निघूया. सी यू. सेठ सेठ, याचे परिणाम खूप वाईट होतील हा. आणि जर वेळ आली ना तर मी त्या राजनपेक्षा वाईट आहे. मी तुला सोडणार नाहीये. आय विल किल यू. काय मग, मस्त की नाही? बेस्ट. सिद्ध, मला ना इथून जावंसच वाटत नाहीये यार. हे खरंच आपलं घर असणार आहे. ट्रस्ट मी, हेच आपलं घर होणार. सिद्ध, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. काय शोधतेस? तो तुझा ढग ज्याला तू हळूच पेन मारून पेक भरणार होता. पण आता पॉसिबल नाही. आईला प्रॉमिस केलं दारू नाही पिणार. पण आपण दोघं एक काम करू शकतो. आपण दोघं त्या ढगाला मस्त पांघरून घेऊया. भिजलेली तू अजून सुंदर दिसतेस. हो हिरो, तुला सगळ्यांसमोर मिठी मारायची सवय. पण माझं बघ, इथे बाल्कनीत कोण येणार? आई बाबा विचार बदलला नाहीयेस ना? आई बाबा तर येणारच. ते सगळं ठीक आहे, पण आपण ना इथे खूप छान संसार करूया. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी तुला सपोर्ट करणार आहे. तुझं आणि माझं नाही, आपली स्वप्न. तुम्ही इथे? अरे वा. हो हो, आम्ही इथे फ्लॅट बुक केलाय. अरे वा. अहो आम्ही पण. हो, बेस्ट आहे ना? हो. अहो, आमचा एक फोटो काढा ना. हो. प्लीज. मला तर विश्वासच बसत नाहीये की आपण एकाच बिल्डिंग मध्ये राहणार आहोत. हो. बाय द वे, कुठला फ्लॅट बुक केलात तुम्ही? हाच. हात? हो. अहो पण हा तर आम्ही बुक केलाय. नाही हो, मी. नमस्कार सर. नमस्कार. हा फ्लॅट मी बुक केलाय. अहो नाही हो, आम्ही ऍडव्हान्स पण दिला. विचारा. हो, मी पण. सर काहीतरी कन्फ्युजन आहे. सर आपण चेक करूया. सी यू. येस. सिद्ध, आपण ना किचन मॉडिफाय करून घेऊया. जो हुकुम मेरे आका. पण आता आपण निघूया, कारण आज संध्याकाळी मोठी पार्टी आहे. चल. टेलिशॉपची ऍड मिळाली म्हणून कोणी पार्टी देतं का? नाही, आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात म्हणून. आणि सिद्ध आजपासून ड्रिंक क्विट करतोय ना म्हणून. आतापर्यंत त्यांनी 100 वेळा तरी दारू सोडली. काय मग, झाली का तयारी? सिद्ध, ऑलमोस्ट. यार तू फारच मनावर घेतलंस यार दारू सोडणं वगैरे. आईसाठी आणि आमच्यासाठी मी दारू सोडणार आहे. आणि लवकरच आम्ही लग्न करणार आहोत. तर ही आमची बॅचलर पार्टीत समजा. ओके, तो शुभ काम में देरी क्यों? चला सुरू करूया. नाही, 1 मिनिट सिद्ध. आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करायच्या आधी काहीतरी गोड झालं पाहिजे. पिताना गोड वाईट. हा, बाहेर येतं सगळं. त्याची काळजी तू करू नकोस अजय. सिद्ध, मी तुझ्यासाठी ना पेस्ट्री आणली, आपण कट करूया. चल.
हेच शोधतेस ना तू? चल जाऊया. हा तेच. नाही, आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे. पेस्ट्री आम्ही दोघं कट करणार. ए भाई सिद्ध यार, ये गलत है ना. तू गोड खाणार आहेस? मला चल. एक मिनिट. मला काय वाटतं अजय, तू आता शिवानीचा नाच सोडावास. उगाच जळू नकोस. त्या दोघांचं गणित ना असं फिट्ट बसलं. काय वाटतं? हॅलो अरे कट करूया. एक मिनिट. यातला एक बोट चूज कर. आता हे काय? कर तर. काय? हे बोट असं सांगतंय की आपण आपल्या ड्रीम होम मध्ये दोघंच राहणार. आपलं घर, आपला संसार, तू आणि मी, बाकी कोणीच नाही. आणि कुलदीप आणि अजय, ते पण आपले मित्र आहेत ना, म्हणजे ते अधूनमधून येत जात राहतील. तुला तर काही हरकत नाही आहे ना? इट्स ओके, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुझे आई बाबा? माझे आई बाबा आपल्या बरोबरच राहणार. सीत, पण अरे तुला जर पार्टी करावीशी वाटली तर तू कशी करणार आहेस त्यांच्या समोर? आय मीन, तू आईंसमोर ड्रिंक करणार आहेस, तुला ऑकवर्ड फील नाही होणार? शिवानी, आजपासून मी दारू सोडतोय, कायमची. म्हणून आपण ही आज पार्टी करतोय. सीद, मी तेच तर सांगतेय ना तुला. तुझे बाबा ड्रिंक करतात. बाबा ड्रिंक करत असताना तुला पण कधी ड्रिंक करावीशी वाटली तर कसं करणार आहेस तू? बेबी, अरे मला तुझी काळजी वाटतेय. आपण एक काम करूया का? आपण ना आई बाबांना दुसरा एक फ्लॅट घेऊन देऊया आणि अधूनमधून आपण त्यांना भेटायला जात जाऊया ना. डोंट वरी बेबी, आय विल मॅनेज. पण माझे आई बाबा माझ्या बरोबरच राहणार. फॉर युअर न्यू बिगिनिंग. आपल्या आवर न्यू बिगिनिंग. आता तुला. नाही नाही नाही, तू खाल्लंस काय आणि मी खाल्लं काय एकच आहे. टू गुड. चला पार्टी स्टार्ट करूया. क्या बात है, क्या बात है. मित्रांनो, आज आपल्यासाठी खूप महत्वाचा दिवस. जिने मला आजपर्यंत मनापासून साथ दिली, माझी मदत केली, जिच्यामुळे माझे स्ट्रगलचे दिवस सोपे गेले, जिच्यामुळे माझ्या मनात
आनंदाचे झरे वाहू लागले, जिने मला आयुष्याचा आस्वाद घ्यायला शिकवला, म्हणजे आयुष्याचा आनंद घ्यायला शिकवला, जिच्यामुळे मी ऍब्सोल्युटली स्ट्रेस फ्री होतो आणि कम्प्लिटली रिलॅक्स होतो, ती म्हणजे माझी दारू. मी सोडणार आहे. तर आज माझी शेवटची दारू. यानंतर मी आयुष्यात कधीही पिणार नाही. अरे पिण्यासाठी तू शिल्लकच राहणार नाहीस. कुलदीप, नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की सिद्ध राहणार नाही ना भाई. अपना सिद्ध तो जेंटलमैन सोबर सिद्धांत छाया बनेगा. सिद्ध राहणार नाही म्हणून मी म्हणाल. तो चलो आओ दोस्तों मिलकर मदिरा पिए, पल दो पल थोड़ी जिंदगी जिए, जिंदगी हमारी तुम्हारी किस काम की, उससे ज्यादा कीमत तो इस जाम की. ढापलंय त्याने. ए चल ना चल. चेअर्स 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 चेअर्स. मला तुमचं खूप आवडतोय. तुमची जोडी कमाल म्हणजे हे लव बर्ड. तुम्हाला असं काही जळाल्याचा वास येतोय का? हे ना. अरे यार ए अजय जल रहा है यार तुम पे. अजय जळू नको यार. ना आपल्या नव्या आयुष्यात ना हे याला नो एंट्री. हे तुला पण एंट्री नाहीये. मला काय मी काय केलंय? कुलदीप, अजय यार, आम्हाला आमचं आयुष्य जगू द्या ना तुम्ही. फ्रेंडशिप कितीही असली तरी आयुष्यभर आपण सगळे एकत्र नाही राहू शकत ना. आणि एकत्र राहायचं असेल ना तर रिलेशनशिप पाहिजे. तशी आमच्यात आहे. प्रेम, पैसा, फेम हे ज्याच्याकडे येतं ना मग फुकट मिळतं प्रेम. माझा डायलॉग आहे का फिल्म मध्ये. पण आमचं असं नाही. ओके, शिवानी लव्स मी. शिवानी नोज यू. काय आहे तिला माहिती आहे उद्याचा सुपरस्टार आहेस तू. तुझं नशीब फळफळत आहे, पैसा आहे तुझ्याकडे,
सो शी नोज यू आणि त्याच्यामुळेच शी लव्ज यू. शिवानी करेक्ट आहे. अजयला चढली अरे. कुलदीप, यू आर करेक्ट. जळण्याचा वास येतोय कुठून तरी. अरे अजय, शिवानी मला माझ्या सुरुवातीच्या काळापासून ओळखते, जेव्हापासून मी स्ट्रगल करत होतो. तिनेच मला एनकरेज केलं, मला कॉन्फिडन्स दिला, मला सपोर्ट केलं. अरे मी त्यावेळेस कोणीच नव्हतो, पण ही माझ्या सोबत होती. माझ्या फ्रस्ट्रेशन मध्ये मी तिला खूप काय काय बोललो, तिच्यावर ओरडलो, तिला बरं वाईट बोललो, हाडतूड केली. अनेक वेळा मी तिचा अपमानही केला. एवढं सगळं असून सुद्धाही आज शिवानी माझ्या सोबत आहे. का? LOVE, लव. शिवानी लव्ज मी. हो, पण शिवानी ना सेल्फिश तर आहे. मी काय केलंय सेल्फिशपणा? आपण तुझ्या आई बाबांसाठी एक वेगळा फ्लॅट घेऊया ना बेबी. मी भिजलेली तू कसा बघणार? सी, जर तुला ड्रिंक घ्यायची क्रेविंग झाली मग काय? तुझे हे ड्रामे मला कळत नाही असं वाटतं का तुला? ऍक्टर आहे मी, ऍक्टर. घटकन पकडतो. काय चुकीचं आहे मग त्यात? तुझ्या वडिलांच्या शिवाय एकच संसार करायचा का मी? तुझी आई सहन करत असेल, मी नाही करू शकणार. शिवानी, माझ्या आईविषयी काही बोलू नकोस. का नाही? तुझी आई सहन करायला मूर्ख असेल, मी मूर्ख नाहीये. माझ्या आईला मूर्ख म्हणाली शिवानी. सेद, आजपर्यंत मी तुला काही बोललो नाही, पण शिवानीवरती हात उगारलेला मला चालणार नाही. दोस्ती यारी विसरून जाईना मी. हे आमच्या दोघांचं मॅटर आहे. तू कोणाच मध्ये बोलणार? सगळ्यांसमोर माझ्यावर हात उचलताना लाज नाही वाटली? मग कसलं आलं दोघांचं आयुष्य? खड्ड्यात गेलं नवं आयुष्य. शिवानी, ऐक आय एम सॉरी यार. यार पण दारू प्यायलोय आणि तू आईच्या विषयी असं बोललीस म्हणून मला राग आला. आय एम सॉरी खरंच. आता प्लीज पार्टी सोडून जाऊ नको. हे बघ, हवं तर मी कान पकडून सॉरी बोलतो. हे बघ, या सटकूचा अजिबात ऐकू नकोस. आत्ता सॉरी बोलतोय, थोड्या वेळाने परत तुझ्यावरती हात उचलायला मागे पुढे बघणार नाही. शिवानी, तू कोण आहेस? तू कोण आहेस आमच्यात बोला? भाई सिद्ध यार, सिद्ध कूल डाऊन यार, दोस्त आहे आमचे. तुझी दोस्ती. तू माझ्यावर हात उचललास? उचलणार, 1000 वेळा उचलणार. माझ्या ड्रीम होमचा ऍडव्हान्स तू लांबवलास ना, आणि स्वतःला माझा दोस्त म्हणतोस. मला माहित नाही तुला वाटतं? तुम्ही दोघं, अरे माझ्या पैशांवर जगणारी बांडगुळ आहात तुम्ही. सेठ, तू जरा जास्त बोलतोय आता. काय जास्त बोलतोय? हे बघ, तू आता दारू प्यायलायस, चढली आहे तुला. आज जा, झोप, सकाळी बोलू हवं तर. लोकल स्टार कुठला? काय सेठ? काय बोला? पागल आहे क्या?
ते अहो हम्म. आपल्या सीतचं वागणं हळूहळू सुधारत आहे. हा आता तुम्ही सुद्धा तुमचं हे दारू वगैरे पिणं बंद करायला हवं. आपला सीद राहतो ना तिथे खूप मोठी मोठी माणसं राहत असणार. हम्म. आपल्यालाही बरं वागलं पाहिजे. हं? तुझा पोरगा बरा वागला म्हणजे झालं. तो वागेल हं बरा, पण तुम्ही आधी त्याच्याशी चांगलं वागा म्हणजे तो चांगलंच वागेल. तुम्ही आधी तुमचं वागणं बदला. तुम्हाला माहिती आहे ना त्याने आपल्यासाठी सूनही बघून ठेवली आहे. माझी खात्री आहे बघा सीद आपल्याला काहीही कमी पडू देणार नाही. आपण अगदी एकत्र छान सुखात राहूया. तू जा 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 बस. या 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 साहेब या. हा बस बस. डवळे. येस सर. हाय प्रोफाईल केस आहे, गर्दीला आवरा जरा. होय सर. नमस्कार साहेब, मी नंदू बनकर, सिद्धांत छायाचा शेजारी. साहेब मी सेक्रेटरी आहे या सोसायटीचा. मीच तुम्हाला फोन केला होता साहेब. चल. नाही जबाबदार नागरिक आहे चला, साहेब. चला. मी जेव्हा आतमध्ये काय गर्दी? तिकडे चला 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 चल. ए पाठी घे ना. चल चल चल. बाकीच्यांना बाहेरच थांब.